आपण सर्व अध्यात्मप्रेमी, गीताप्रेमी साधक जन आज 5वं प्रवचन पुष्प आहे. विषय अध्याय क्रमांक 3 आहे. त्याच्याकडे जायच्या पूर्वी आता कर्दीकर सरांनी जे आवाहन केलं त्याला जोडून 1-2 व्यावहारिक गोष्टी फक्त सांगतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. जे आवाहन केलंय ते ये हृदयीचे ते हृदयी घातले असं आहे. 2000 रुपये पाहिजे ते गीता धर्म वाढण्यासाठी आणि गीता धर्म वाढावा म्हणून गीता धर्म मंडळ वाढण्यासाठी. मंडळ वाढवण्याचा हेतू नाही, गीता धर्म वाढवण्याचा हेतू आहे. पण आपल्याकडनं मिळणारे 2000 5000 लोकांच्याकडनं मिळणारे हे गीता धर्म मंडळाला बळकटी देणारे. सर आता म्हणाले त्याप्रमाणे मिळणारे जे पैसे असतील ते गीता दर्शन मासिक नीट चाललं पाहिजे. षड दर्शनाच्या योग्यतेचं गीता दर्शन आहे, त्याचा स्थायी निधी हा केला जाईल. इमारतीसाठी अन्य निधी उभारू, पण दर्शन गीता दर्शन ही जे वाङ्मयीन निर्मिती आहे, वाङ्मयीन शिल्प आहे, त्यासाठी तो निधी राहील. व्यावहारिक गोष्टी 2 सांगायच्या राहिल्या त्या सांगतो, ज्या आम्ही त्या प्रकटनात सांगतो. पण आता इतके आपल्या सर्व सांगणं आवश्यक आहे की आपल्याकडनं मिळणारे 2000 रुपये प्रत्येक व्यक्तीकडनं ते गीता धर्म मंडळाला मिळणारी देणगीच आहे. पण त्या देणगीच्या पोटी गीता धर्म मंडळ आपल्याला 10 वर्ष आपल्या घरी गीता दर्शन मासिक ते विनामूल्य पाठवणार आहे. वर्गणी 75 रुपये असते, त्यात 12 अंक पाठवले जातात आणि त्याच्यामध्ये जोड अंक ऑक्टोबर नोव्हेंबरचा उदाहरणार्थ आता गीता रहस्य हा जोड विषयांक होता, असेच विषयांक असतात, त्याची किंमत 40 रुपये. जे 75 रुपयातला 40 रुपयाचा विषयांक घरी येतो आणि उरलेले 10 अंक 10 महिने आपल्या घरी येतात. 10 वर्ष न चुकता हे आपल्याकडे येणार आहे. एक व्यावहारिक बाजू. दुसरी व्यावहारिक बाजू अशी की गीता मंडळाची काही महत्वाची प्रकाशन आहे. भिडे शास्त्रींचे ग्रंथ आहेत, अन्य लोकांचे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाची जी किंमत आहे त्या किमतीच्या निम्म्या किमतीला जो गीता दर्शन विशाल परिवाराचा सदस्य झाला त्या सदस्याचा क्रमांक आमच्या जवळ आहे, त्याचं नाव आमच्या जवळ आहे. त्यांना आमच्याकडची पुस्तकं जर घेतली 500 रुपये जर झालं त्याची बिल तर 250 रुपये फक्त 50% सूट ही त्या सगळ्या पुस्तकावर ही व्यक्ती गीता धर्माची हितकर्ती आहे म्हणून हितचिंतक आहे म्हणून ही दिली जाते. आणि पुस्तकाची संख्या सांगतो 25 पासून 40 पर्यंत गीता धर्माचे प्रकाशन आहे. आकडा बदलतो यासाठी की 25 आता आहेत, काही पुस्तकं अनुपलब्ध झाली आहे, ती उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळ्या ठिकाणी पुन्हा पैसे लागतात. म्हणून 25 ते 40 जी पुस्तकं आहेत ती आपल्याला निम्म्या किमतीचे मिळतील. हा एक व्यावहारिक फायदा जाता आहे. मात्र हे अर्थकारण गीता धर्माच्या संदर्भामध्ये जास्त बोलायला नको, गरजेचं म्हणून मी बोललो, पण ती माहिती असली पाहिजे, ते आपण मनात ठेवून द्या. पण मुख्यतः डॉक्टर ग.वा. कर्दीकर जे 20 वर्ष या गीता धर्म मंडळाचे सहकार्य वाहून, आता ते म्हणाले मी पदाधिकारी नाही म्हणून, पण मी सांगतो ते विश्वस्त आहेत. कार्यकारिणीच्या 11 पैकी ते एक आहेत आणि त्यांना कधीच आम्ही सोडणारच नाही. अशा प्रकारची व्यक्ती आता आपल्याला आवाहन करते, तिच्या शब्दामागचं अनुभवाचं तेज लक्षात घ्या आणि त्यांच्या अंतःकरणाची तळमळ लक्षात घ्या आणि आपण योग्य तो निर्णय घ्या. त्यावर अधिक मी बोलणं उचित नाही. अध्याय 3. अध्याय 3कडे आपण वळत असताना आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे की 2 अध्याय 4 प्रवचन पुष्पातून आपण पाहिले आणि मुख्यतः 4थं प्रवचन पुष्प एकाच विषयाला आपण अर्पण केलं होतं, ते म्हणजे स्थितप्रज्ञस्य का भाषा. कारण स्थितप्रज्ञ हा भगवद्गीतेचा सगळ्यात लाडका मानसपुत्र आहे. भगवद्गीता म्हणजे एका अर्थानं स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ म्हणजे भगवद्गीता अशी स्थिती आहे. हे सगळं मी बोललोय. आता पुनरुक्ती करत नाही आणि पुनरुक्तीशिवाय अध्याय 3 कडे आपण बोलूया. अध्याय 3 कडे वळत असताना मागच्या 2 गोष्टींची फक्त आठवण करा. आपल्या ज्ञानसत्राचं नाव आपण ठेवलंय गीता जीवन गीता ज्ञान सत्र. गीता बरोबर जीवन गीता हे शब्द आपले नाहीत, म्हणजे माझे नाही, ते आचार्य विनोबा भावे यांचे. मी 4ही प्रवचनातून सांगितलंय की आचार्य विनोबा भावे सांगतात की गीता म्हणजे जीवन गीता का, तर गीतेमध्ये जे योग शास्त्र सांगितलेलं आहे, योग म्हणजे कर्मयोग, आपण बोललोय खूप याबद्दल.
गीतेमध्ये जे योगशास्त्र सांगितलं आहे ती ब्रह्मविद्या आहे, फक्त ते त्याला विशेषण जोडतात उपयोजित ब्रह्मविद्या आहे. आता कबीर सर म्हणाल तेच हे आचरणशास्त्र आहे. मिरजेचे आपटे ते सांगताय हे उपयोजित आहे. विनोबांनी वापरला इंग्लिश शब्द पुन्हा वापरतो अप्लाइड. ही अप्लाइड ब्रह्मविद्या आहे, ही उपयोजित ब्रह्मविद्या आहे, ही व्यावहारिक ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या जीवनाला ब्रह्मरूप करण्यासाठी आहे, हवेतले इमले बांधण्यासाठी नाही. तिला भूमीचा बळकट पाया आहे, कोणत्या प्रकारची शंका नाही. मग अवघ्या गीतेचा 2 अध्याय आपण बघितला. संदेश काय? गेल्या 2 अध्यायांचा संदेश काय? ते एका वाक्यात सांगायचं तर स्वधर्माचरण केलं पाहिजे, फक्त ते निष्काम बुद्धीनं केलं पाहिजे. लोकमान्यचा शब्द निष्काम कर्मयोग, तेच बोलतोय आपण. जे 4 प्रवचनांना उपस्थित आठवत असेल, स्वधर्म 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 बोलून मी किती बोलतो. याही अध्यायामध्ये स्वधर्मे निधन श्रेय हा येणारच आहे. स्वधर्म स्वधर्म स्वधर्म, जो आपला स्वधर्म आहे तो करायचा, कर्तव्य कर्म करायचं, कर्तव्य योग करायचा. फक्त त्याच्या मागे शब्द आहे ते स्वधर्माचरण, तो कर्तव्य कसा? निष्काम. निष्काम शब्द समताने कठीण जातो म्हणून आपण शब्द वापरूया आसक्ती रहित. तर निष्काम हे पटकन नाही करत, आसक्ती रहित मला करायचं. आणि यासाठी आता अध्याय 3, अध्याय 4 आणि अध्याय 5 अशा 5 अध्यायांचं बिलबद्दल 3 अध्यायांचं बिलबद्दल 3, 4, 5 अशा 3 अध्यायांचं बिलबद्दल त्रिदल आपल्या समोर येणार आहे. अध्याय 3चं परंपरागत नाव कर्मयोग असंच आहे. मी म्हणणार आहे की तो निष्काम कर्मयोग म्हणण्याची गरज आहे. पण अध्याय 3 मध्ये काय सांगितलंय? कर्म. अध्याय 4 मध्ये काय सांगितलंय? शब्द महत्वाचा आहे, विकर्म. विकर्म म्हणजे विशेष कर्म. आता निष्काम कर्म कर्मयोग अध्याय 3, 4 विकर्म आणि अध्याय 5 जो आहे त्या ठिकाणी नीट लक्षात घेऊया, अकर्म सांगितलंय म्हणजे नैष्कर्म्य सांगितलं. त्याचा अकर्म शब्दानं गोंधळ होतो. कर्म न करणं म्हणजे अकर्म असं काही वाटायला लागतं. त्या विकर्माचा अर्थ काय करायचा आपण त्या ठिकाणी बघूया. काहींच्या मध्ये विकर्म याचा अर्थ जे करू नये ते विपरीत कर्म असाही आहे, तो बरोबर नाही. त्यावेळी आपण तिथं बोलू. म्हणजे 4था अध्याय विशेष कर्म विकर्म, अध्याय 5वा नैष्कर्म्य म्हणजे अकर्म. मग कर्म विकर्म अकर्म म्हणजे नैष्कर्म्य, कर्मच आहे प्रत्येक ठिकाणी. असंही त्रिदल आहे. भगवान शंकराला वाहिलेलं बिलवदल आहे. आणि गीतेचं वैशिष्ट्य असं की त्रिदल हे बिलवदल तुम्ही एकदा भगवंताला वाहिलं किंवा मानस भगवंताला वाहिलं तर अध्याय 6वा समोर येतो, जो आहे अभ्यास योग म्हणजेच ध्यान योग. किंवा 3 गोष्टी जमल्या तर अभ्यास योग जमणार आहे, 3 गोष्टी जमल्या तर ध्यान योग जमणार आहे. अरे ज्याला कर्म कळतं कर्मयोग, ज्याला विकर्म कळतं, ज्याला नैष्कर्म्य कळतं त्यालाच अभ्यास योग कळतो, त्यालाच ध्यान योग कळतो असं गीतेला म्हणायचं. हे 3 मिळून 6वा अध्याय होतोय किंवा 6व्या अध्यायाची पाळमुळं मागच्या 3 अध्यायामध्ये आहेत, इतकी स्पष्ट गोष्ट आहे. आता बघा अध्याय 3, 4, 5 मध्ये कर्म 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 शब्द वापरला. हे कर्म शब्द बघायला पण गेलं तर किती सोपा आहे. आपण रोज तेच करतोय. मी आता बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे झालं ते झालं, कर्मच करतोय. पण कर्म ही गोष्ट इतकी दिसायला, वागायला, अनुभवायला सोपी असली तर त्याच्या इतकी कठीण गोष्ट दुसरी कुठली नाही. आणि हेच अध्याय 4 मध्ये श्लोक क्रमांक 17 मध्ये भगवंतानं सांगितले. श्लोक असा आहे, कर्मणो ह्यपि बोधव्यं बोधव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गती. अध्याय 4 संदर्भ 3 जोडून घेतोय. गहना कर्मणो गती ही का म्हटलंय थोड्या वेळाने सांगतो. पण बोधव्यं म्हटलंय म्हणजे जाणून घ्या. काय काय जाणून घ्या? पहिल्यांदा कर्म जाणून घ्या, नंतर विकर्म जाणून घ्या, नंतर अकर्म जाणून घ्या. आपण हे शब्द उच्चारले की नाही? कर्म अध्याय 3, विकर्म अध्याय 4, अकर्म म्हटले म्हणजे नैष्कर्म अध्याय 5. हे जाणून घ्या म्हणजे. आता जाणून घ्या म्हणजे काय? जाणून घ्या म्हणजे त्या गीतेच्या श्लोकात नजर टाकली तर एक शब्द वाढवावा लागतो आणि
सांगतो आहे स्वरूपम बोधव्य. त्याचं स्वरूप काय आहे कर्माचं ते ओळखा. म्हणजे श्लोक असा होईल, कर्मणो ह्यपि स्वरूपम बोधव्यम, बोधव्यम विकर्मणः स्वरूपम, अकर्मणस्य स्वरूपम अपि बोधव्यम असं होईल. सर्व ठिकाणी स्वरूप हा शब्द घ्यावा लागेल, कारण भगवंतच म्हणतात गहना कर्मणो गती. कारण कर्माची गती ही अत्यंत गहन आहे. आता गती शब्दाचा अर्थ काय, कर्मणो गती गहना याचा अर्थ काय? नेमका अर्थ असा की कर्माचं तात्विक स्वरूप कळणं अत्यंत कठीण आहे. खरं बघा, कर्माचं बौद्धिक स्वरूप सुद्धा मला एक वेळ कळू शकेल, शारीरिक स्वरूप कळू शकेल, कृतीरूप कळू शकेल, परिणाम रूप कळू शकेल, कारण रूप कळू शकेल, पण नेमकं ज्याला स्वरूप आपण म्हणतो, स्वरूप शब्द किती महत्वाचा आहे, भगवंताचं स्वरूप आहे ना, तर कर्माचं स्वरूप कळणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. म्हणून तात्विक स्वरूप कळणं, आता स्वरूप शब्द आणखी शब्द वाढवूया, तात्विक स्वरूप म्हणजे अधिक स्पष्ट होईल. गहना कर्मणो गती का, गती म्हणजे काय, तात्विक स्वरूप. आणि तात्विक स्वरूप कळणं कठीण आहे की तुमची माझी अडचण लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नाव दिल्यानंतर श्रीमद भगवत गीता रहस्य त्याच्याखाली लगेच उपनाम दिले कर्मयोग शास्त्र. गीता रहस्याला लोकमान्यांनी कर्मयोग शास्त्र का म्हटलं, तर कर्मयोगाचं ही शास्त्र आहे, तात्विक स्वरूप आहे, आणि ते जर कळलं नाही तर गीतेचं रहस्य कळणार नाही. काय लोकमान्यांच्या मनात आहे बघा, अरे गीतेचं रहस्य म्हणजे काय, निष्काम कर्मयोग. पण निष्काम कर्मयोग म्हणजे काय, कर्मयोग शास्त्र. आणि जेव्हा एखादं शास्त्र आपण लक्षात देतो, अगदी विज्ञान सुद्धा तेव्हा नेमकं कळतं. त्याचा पुन्हा मागाचा शब्द हवेतलं बोलल्यागत होत, इकडून तिकडे निघून जात, स्थायी स्वरूप येत नाही. शास्त्र कळलं पाहिजे, त्याचं विज्ञान कळलं पाहिजे. तर पुन्हा शब्द कर्म नाही, कर्मयोग. लोकमान्य कर्मयोग शास्त्र का म्हणतात, त्या शब्दात किती खोल अर्थ दडलाय ते आपल्या लक्षामध्ये येतं. कर्मयोग शास्त्र आपल्या दृष्टीने महत्वाचं. आणि कर्मयोग शास्त्र महत्वाचे, हा प्रश्न फक्त आपल्याला पडला नाही, अर्जुनाला पडलाय. एवढा मोठा अर्जुन, त्याला कर्म कर असं भगवंतांनी सांगितलंय, पण कर्मयोग शास्त्र नेमकं न कळल्यामुळं कर्म करायचं का संन्यस्त वृत्ती ठेवायची. खरं तर संन्यस्त वृत्तीना कर्म कर हे सांगितलेलं होतं, पण आकलन होता कर्म राहिलं बाजूला, संन्यास राहिला बाजूला, शास्त्रामध्ये आडवं पडलं कारण ते कळलंच नाही, म्हणून कर्मयोग शास्त्र. आणि मग एवढी सगळी स्थितप्रज्ञ लक्षणं सांगून, समत्व बुद्धी सांगून, फलत्याग सांगून, अरे कर्म करायचं ते फलाशा विरहित करायचे सांगून, पुन्हा अर्जुन प्रश्न विचारतोय, अरे मगाशी एकदा तू कर्माला श्रेष्ठ म्हणालास, नंतर ज्ञानाला श्रेष्ठ म्हणालास, आता तर ज्ञानापेक्षा कर्म अत्यंत गौण आहे म्हणतोस. ठीक आहे बाबा, मग मला कर्म करायला का सांगतोस. घोरे कर्मणी माम नियोजयसी, घोर कर्मामध्ये युद्धामध्ये माझी का नियुक्ती करतोयस, की त्याचं कर्मच कळलं. पण हे कर्म जो तो विचारतोय हे निष्काम कर्म त्याला कळलंच नाही. भगवंतानी मागचा श्लोक घेऊन अधिक बोलतो, पण भगवंतानी सकाम कर्माला विरोध केलाय, निष्काम कर्माला पाठिंबा दिलाय आणि कर्माला पाठिंबा दिलाय. कर्म त्यागाला पाठिंबा दिला नाहीये. काय श्लोकात शंका विचारली बघा, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तर किम कर्मणे घोरे माम नियोजयसी केशव. आता तेवढी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलीस, म्हणजे साम्य बुद्धी सांगितलीस, बुद्धीपेक्षा कर्म हे अत्यंत कमी दर्जाचे असं तू म्हणतो, तो श्लोक दाखवतो मी आपल्याला. आणि हे जर असेल तर कशासाठी मला कर्म करायला सांगतोस. कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव काय बरं, कुठल्या श्लोकाने गैरसमज झाला असेल. आपण लोकमान्यांचं गीता रहस्य, जसं कर्णिकरांचं मोठं उत्तम पुस्तक, त्या सगळी पुस्तकं बघितली तर अर्जुनाचा नेमका गैरसमज का झाला त्याची अनेक प्रकारची कारणं दिली. मी माझ्या विचारातून एक सांगतो, तेच बरोबर आहे असं नव्हे, पण ते बरोबर असण्याची शक्यता आहे. श्लोक क्रमांक म्हणजे दुसरा अध्यायातला 49वा श्लोक आहे बघा. कदाचित अर्जुनाच्या डोक्यात तो 49वा श्लोक अजून घुमतोय. नंतर स्थितप्रज्ञ लक्षणं सगळी सांगितली, पण तो मागचा आहे 49, त्याच्या आगे मग काय ते दाखवून देतो. पण 49वा श्लोक घुमतोय कारण त्या ठिकाणी कर्माची निंदा केलेली आहे. एकीकडे कर्माची निंदा करतोस, बुद्धीचं कौतुक करतोस आणि मला मात्र कर्म करायला सांगतोस. हा तो प्रश्न आहे. अर्जुन का प्रश्न
विचारतो बघा काय तिथे स्पष्ट म्हटलंय, दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरण मनविच्छ कृपणा फल हेतवा. दूरेण ह्यवरम कर्म, दूरेण या शब्दाचा अर्थ अगदी 100% फारच, आवर म्हणजे कनिष्ठ दर्जाचं, फारच कनिष्ठ दर्जाचं कर्म आहे बुद्धियोगापेक्षा, साम्य बुद्धीपेक्षा हे धनंजया. म्हणून तू काय कर, बुद्धौ शरण मनविच्छ, तू बुद्धीला म्हणजे साम्य बुद्धीला शरण जा. कृपणा फल हेतवा, फल हेतू धरून काम करणारी कर्म करणारी माणसं ही कृपण जे दीन तुच्छ आहे. हा शब्द शार्थ आहे. सहजपणे अर्थ लक्षात घेतला तर कृपणा फल हेतवा याच्या नजर टाकली तर कर्म कर पण फळ मात्र मागू नकोस हे सांगितलं नाही का. कृपणा फल हेतवाचा अर्थ काय, ते दीन तुच्छ आहेत जे फलाची अपेक्षा करतात. आणि कृपणच्या उलट शब्द उदार. पुढं 7व्या श्लोकामध्ये 4 भक्तांची लक्षणे येणार आहेत. 7व्या श्लोकामध्ये 4 भक्तांची लक्षणे आहेत, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि त्या चौघांच्या पुढे काय म्हटलंय, उदारा सर्व येते. म्हणजे वर जे 4 सांगितले ते उदार आहेत, कारण ते सगळे फलत्याग करणारे आहेत. 7व्या अध्यायाची आपण बोलूया, आपण नीट लक्षामध्ये घ्या. ते म्हणजे आर्थ सुद्धा, अर्थाचा अर्थ पुन्हा वेगळे मी त्यावेळी सांगतो, जिज्ञासूचा अर्थ वेगळा आहे, आपण नेहमीचा घेतो तो लौकिक अर्थ नाहीये. आर्थ जिज्ञासू अर्थात ज्ञानी उदार आहे, उलट कृपणा फल हेतवा, आणि फलाची हेतू धरणारे कृपण आहेत हे स्पष्ट सांगितलंय. म्हणजे कर्म करायला सांगितलं पण कर्माचं फळ टाक म्हटलंय. आणि कर्माचं फळ टाकलं नाही, सकाम कर्म केलं तर ते दूरेण ह्यवरम कर्म, त्यात शंका आहे. आणि बुद्धियोगा धनंजय कशाला, कशाही पेक्षा ते फळतूच आहे, कशाही पेक्षा ते वाईट आहे. त्या 3ऱ्या अध्यायामध्ये यज्ञ 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 पुन्हा पुन्हा येणार आहे. प्रजापतीने यज्ञ दिला असं म्हटलं, त्या यज्ञाचा अर्थ काय आहे, त्याग वृत्ती. मी दाखवतो त्या ठिकाणी. नेहमीचा यज्ञ करायचा असेल तर अडचण नाही, निषिद्ध नाही, प्रौच्चकम नाही. यज्ञ म्हणजे त्याग वृत्ती. हे जर आपल्याला कळणार असेल तर दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय याचा अर्थ अर्जुनाच्या लक्षात घेऊ नये. बुद्धौ शरण मनविच्छ, त्याचा लगेच म्हटलंय कृपणा फल हेतवा. पण काय करावं, दुर्दैवानं अशा प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये येऊन गेली. याचं कारण नाही म्हटलं तरी पहिला अध्याय जर आठवा, कुठं तर ती आसक्ती घोटाळते आहे. इतकं चटकन अर्जुनाचं मन कृष्णाच्या मनासारखं होणं शक्य नाहीये, म्हणून 18 अध्याय लागले. आता अर्जुन कमी नाहीये. मी बोलतोय पहिल्या अध्यायामध्ये की अर्जुनाचे 6 गुण आहेत. तो कृष्ण शरण आहे, तो रुजू मनाचा आहे. 5-6 गोष्टी आठवतात का बघा. अर्जुन साधा नाहीये, पण साधा नसला तरी त्याचं संकटही मोठंच आहे. भीष्मावर, द्रोणावर, कृपाचार्यांच्यावर बाण चालवायचं सोपी गोष्ट आहे. त्याच्यावरचं संकटही मोठं आहे, म्हणून त्याचा गोंधळही मोठा आहे. आणि गोंधळही मोठा आहे म्हणताना अर्जुनासारख्याला कृपणा फल हेतवा विसरायला झालं की नंतरचे 18 श्लोक विसरायला झाले स्थितप्रज्ञाचे. जाऊ दे, शिष्य अडचणीत आला तरी गुरुजीने अडचणीतून उपयोगी नाही, म्हणून कृष्णाने लगेच ठामपणे सांगितलं, जायसीचे कर्म नसते. हा शंकर उत्तर दिलं आणि ते उत्तर एकदम अत्यंत ठामपणे आहे. ते श्लोक क्रमांक 9 मधले श्लोक सगळे मी सोडून देतो. अशाच पद्धतीने आपण पुढे जातो, आपल्या लक्षात येईल. 9व्या श्लोकामध्ये आत्ताच्या सगळ्याबद्दल ठाम उत्तर दिले. कर्म, यज्ञ या सगळ्याचं उत्तर आहे. उत्तर बघा, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. जरा शब्दाचा अर्थ बघून जरा किंवा पुढे आपण करूया. हे अर्जुना, यज्ञाच्या हेतूने केलेले कर्माखेरीज इतर सगळे कर्म माणसाला कर्मबद्ध करते. यज्ञाच्या हेतू शिवाय केलेले सगळे कर्म कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे तुम्हाला पुनर्जन्माच्या फेऱ्यामध्ये अडकवते. यज्ञ कर्म सोडून पटते ना बघा. यज्ञ त्याचा अर्थ त्यागवृत्ती आहे, फल त्यागवृत्ती आहे. हे जर असेल तर तू त्या कर्मात अडकणार नाहीस. तर मूळ मुद्दा लक्षात घ्या, कर्मविपाक सिद्धांत का आपल्याला अडचणीत आणतो, कर्मविपाक सिद्धांत आपल्याला पुनर्जन्मात का नेतो, तर आत्म्याचा विकास होतो तर आत्मा हा बंधनात सापडतो. हा तो मूळ मुद्दा आहे. तुम्ही यज्ञासाठी कर्म केलं की ते आत्मविकासक कर्म होतं, आणि यज्ञ सोडून तुम्ही कर्म केलं की ते आत्मबंधक कर्म होतं, आत्मा बंधन
आणि पुनर्जन्माला तुम्हाला टाळता येत नाही, हा तो मुद्दा आहे. कर्मविभाग सिद्धांत टाळता येतच नाही. जे जे कर्म करा त्याचा परिणाम भोगावा लागेल. पुनर्जन्म आहे, पण कर्म तर करायचं आणि कर्माचा बंध तर होऊ नये म्हणून तर फलत्याग सांगितला, म्हणून तर निष्कामता सांगितली. इथे शब्द कोणता सांगितला? यज्ञ सांगितला. मग यज्ञ याचा अर्थ फलत्याग, यज्ञ याचा अर्थ त्यागवृत्ती. यज्ञासाठी जे कर्म कसे ते सोडून बाकी सगळी कर्म बाबा, यज्ञ सोडून गेली बाकी सगळी कर्म बाबा तेव्हा बंधनामध्ये टाकतील. पण एवढं सांगितल्यानंतर यज्ञासाठी केली कर्म जी आपल्या डोळ्यासमोर, यज्ञ दोन प्रकारचे येतील. एक रूढ यज्ञ ज्याला आपण म्हणतो, वैदिक वाङ्मयातून जे यज्ञ आले ते यज्ञ येणारच की नाही? ते येणारच. सांगतो ते यज्ञाची यादीच आपल्याला देतो. आणि म्हणून भगवंतान लगेच पुढे वाक्य म्हणते बघा, यज्ञार्थ करायचे कर्म देखील तू आसक्ती सोडून करीत राहा. तदर्थम कर्म कौंतेय, तदर्थम म्हणजे यज्ञासाठी. यज्ञासाठी जे कर्म करशील ते कर्म सुद्धा मुक्त संग समाज. तो शब्द बघा, मुक्त संग. संग म्हणजे आसक्ती, मुक्त म्हणजे टाकलेला, होऊन यज्ञासाठी कर्म कर. वाक्याचं नीट लक्ष द्या. यज्ञासाठी करायची कर्म सुद्धा तू मुक्त संग होऊन कर असं म्हटलं तर मला सांगा, आपण जे बाकीचे यज्ञ करतो त्या यज्ञातून आपण जर सकामता ठेवली, कोणत्या यज्ञातून? आपण मुक्त संग झालो का? म्हणून मी शब्द पुन्हा वापरतो, यज्ञ करायला विरोध नाही. 9 ते 16 यज्ञ म्हटलंय मी, त्याचा सगळ्याच अर्थ त्यागवृत्ती सांगणार, पण एकदा मुद्दा स्पष्ट करून जातो म्हणजे कोणाचा गैरसमज नको, गीतेबद्दल गैरसमज नको. यज्ञ जो रूढ अर्थानं आपण यज्ञ करतो तो करायचा असेल, ज्याला वेदामध्ये देवता यज्ञ म्हटलेला आहे, आपण करू शकतो, अडचण नाही, तो निषिद्ध नाही. पण तो उच्च व्हायला पाहिजे असेल तर हे वाक्य लक्षात घ्या. यज्ञार्थात, यज्ञ करण्यासाठी म्हणजे तू कर्म करतोयस ते सुद्धा बाबा मुक्त संग समाज. म्हणजे मला स्वर्ग मिळाला पाहिजे म्हणून जर मी यज्ञ करायला लागलो तर चालेल का? यज्ञाचे प्रकार सांगायचे तर ते प्रकार खरोखर लक्षामध्ये घेण्यासारखे. पुढच्या 4थ्या अध्यायामध्ये ते येणार आहे. नुसती यादी आता सांगतो, आपण ऐकून ठेवा. 4थ्या अध्यायाच्या वेळी आपण त्यावर जास्त बोलू. देवता यज्ञ आहे, नुसता ऐकून ठेवा. रूढ यज्ञ आहे, इंद्रिय संयम यज्ञ आहे, विषय विरक्ती यज्ञ आहे, प्राण अपान यज्ञ आहे, काही न खाणं म्हणजे अनशन यज्ञ आहे, द्रव्य यज्ञ आहे, तपो यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे. हे 9 आहेत आणि सगळे सकाम आहेत. निष्काम यज्ञ फक्त 2 आहेत आणि ते म्हणजे योग यज्ञ आणि दुसरा ज्ञान यज्ञ. आता प्रश्न असा की यज्ञाची मुळात व्याख्या काय आहे? यज्ञ करताना काय आपण म्हणतो? यज्ञ करताना आपण म्हणतो इदम देवाय दत्तम इदम न मम. इदम देवाय दत्तम इदम न मम हे तर म्हणतो आपण. तर प्रत्येक यज्ञाचा हेतू मनोमल नाश आहे. मनाचा मळ म्हणजे मनाचं अपावित्र्य घालवणं हाच यज्ञाचा हेतू आहे. हा जर यज्ञाचा हेतू असेल तर सकाम यज्ञ करणं बरोबर नाही. पुन्हा सांगतो, निषिद्ध नाही. त्यातूनही कुणाला मानसिक समाधान मिळत असेल तर अडचण नाही. पण भगवंत आपली आज्ञा मात्र सांगतायत की बाबा तू ते यज्ञ करतो जो सकाम यज्ञ ना, तर जमलं तर निष्काम यज्ञ कर. अगदी देवता यज्ञ कर पण ज्ञान यज्ञ म्हणून कर. अगदी अनशन यज्ञ कर पण योग यज्ञ म्हणून कर. यासाठी ते वाक्य आहे बघा, यज्ञार्थ करायचं कर्म देखील आसक्ती सोडून तू करीत राहा. म्हणून आता 9 पासून 16 पर्यंत तुम्ही यज्ञाचा अर्थ सांगताना 3 प्रकारे सांगणार आहे. सांगणार आहे तो तिथलाच विनोबाने सांगितलेला की यज्ञाचा पहिला अर्थ त्यागवृत्ती. स्पष्ट आहे सगळ्यांनी म्हणा, यज्ञ म्हणजे त्यागवृत्ती आणि सकाम यज्ञ त्यागवृत्तीने केला तर निष्काम होतो. यज्ञाचा अर्थ पहिला कुठला? आपला त्यागवृत्ती. दुसरा कुठला? दुसरा अर्थ आहे समष्टी शरणता. शेवटी व्यक्ती समाजामध्ये असते आणि समाजाची सेवा करणं हा यज्ञ शब्दाचा दुसरा अर्थ आहे. पुढे असं येणार आहे की जीवनचक्र तू अडवू नकोस, जीवनचक्र अडवलं सगळी गडबड होईल असं 16व्या श्लोकामध्ये येणार आहे. म्हणजे समष्टी शरणता, पहिला त्यागवृत्ती, दुसरा समष्टी शरणता. यज्ञ शब्दाचा तिसरा अर्थ काय? यज्ञ शब्दाचा तिसरा अर्थ आहे परोपकार. गीता यासाठी गीता धर्माता कर्णिक सर म्हणाले परोपकार.
आपण जाणकारातून जर एक वेगळा मुद्दा आपल्यासमोर ठेवतो, परोपकार. कसा परोपकार? तर जीवो जीवस्य जीवनम असं आपल्याकडे वाक्य आहे. जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ आपण सामान्यपणे काय करतो? जीवो जीवस्य जीवनमचा अर्थ आपण अगदी चुकीचा करतो. आपण म्हणतो एक जीव दुसऱ्या जीवाचं भक्ष्य आहे. जे जीवन शब्दाचा आपण भक्ष्य केला आणि चटकन सांगून टाकलं, मोठा मासा छोट्या माशाला खाऊन जगतो, हा अर्थ चुकीचा आहे. जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ एक जीव दुसऱ्या जीवाचं जीवन आहे, म्हणजे पोषण आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला जगवतो म्हणजे जीवनम. मोठा मासा छोटा मासा नव्हे. आणि उदाहरण पाहिजे असेल तर कृषीवद शेतकरी आणि सस्य श्यामला पृथ्वी. नांगरट करून जमिनीमध्ये बियाणं पेरून त्या ठिकाणी पीक निर्माण करायचं काम शेतकरी करतो. भूमीला हिरवा शालू नेसवायचं काम शेतकरी करतो. आणि हिरवा शालू नेसलेली वसुंधरा शेतकऱ्याला जगवते. आपण सगळे जगतो. म्हणजे पृथ्वी शेतकऱ्याला जगवते आणि शेतकरी पृथ्वीला जगवतो. इथं मोठा मासा छोटा मासा कुठून आला? किती शब्दांचे अर्थ विपरीत घेतो बघा. जीवो जीवस्य जीवनम हा यज्ञाचा तिसरा अर्थ. परोपकार, समष्टी शरणता, त्यागवृत्ती. आणि कोणी सांगितलं? हे सांगितलंय प्रजापतीनं. आता सगळ्या श्लोकांच्या बघत जाऊया. भराभर श्लोक आपल्या लक्षात येतील, कारण मेघ आपल्या लक्षामधले आले. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविश्वध्वम एष वहा अस्तु इष्टकामधु. इष्टकामधु, कामधुक म्हणजे कामधेनू. इष्ट म्हणजे पाहिजे ते देणारी. प्रसविष्वध्वम असा शब्द आहे. कुणी प्रजापतीने सांगितलं. आता प्रसविष्वध्वम या शब्दाचा अर्थ तू तुझा अभ्युदय करून घे, म्हणजे ऐहिक प्रगती. कारण पुढे पारलौकिक प्रगती येणार आहे. गीता अत्यंत गणिती आहे. प्रजापतीनं प्रथम सांगितलं, वेदांच्या ऋषींना प्रथम सांगितलं ब्रह्मदेवानं आणि भगवंतानं की हा यज्ञ आहे ना, आता यज्ञाचा अर्थ आता सांगितले सगळे मनात आणा. त्यानं तू त्याची उन्नती करून घे ना, ऐहिक प्रगती करून घे ना. वेद वाङ्मयामध्ये इंद्राचं वर्णन पुरंदर या शब्दाने केलेलं आहे. जो किल्ले राखतो, किल्ले जिंकतो, समष्टीला समृद्धी मिळवून देतो, तो इंद्र देवांचा राजा आहे. प्रसविष्वध्वम, तू मिळव सगळं जे तुला पाहिजे ते, असं ब्रह्मदेव म्हणाला. आणि उत्तम उदाहरण दिलं कामधेनू. चिंतामणी रत्न असतं, तशी कामधेनू गाय आहे. नावच कामधेनू, मागाल ते देते. यज्ञाला कामधेनू म्हटलेलं आहे. म्हणजे पहिला मुद्दा कुठला? तू आता हे मिळव, ते म्हणजे अभ्युदय. पण भारतीय संस्कृतीचं मोठं वैशिष्ट्य असं की आपण फक्त संपत्तीची पूजा कधी केली नाही, आपण संस्कृतीची पूजा केली. आणि संस्कृतीची पूजा करायची की लगेच पुढच्या श्लोकामध्ये श्रेय शब्द येतो, जो प्रेयसाठी आहे. आता सांगितलं ना अभ्युदय करून घे म्हणून. प्रसविष्वध्वम हा जो शब्द आहे त्याचा अर्थ अभ्युदय करून घे म्हटलं. आता पुढे काय म्हटलं बघा, परस्परम भावयंता श्रेय श्रेय परमवाप्स्यथ. तू श्रेय मिळव. आपल्या सगळ्यांना प्रेय आणि श्रेय जोडी माहिती आहे. अभ्युदय आणि निश्रेयस जोडी माहिती आहे. आणि दोन्ही लागतात, रथाला दोन्ही चाकं लागतात. भारतीय संस्कृतीचे संतुलन आहे. हेही कोणी सांगितलं? प्रजापतीने सांगितलं. पुढे सांगितलं, अरे एवढं सगळं करताना बाबा म्हणजे अभ्युदय पाहिजे, निश्रेयस पाहिजे, पण हे सगळं एकमेकाला धरून कर. सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहि. तर तुकोबा म्हणाले एकमेका सहाय्य करू अवघेचे धरू सुपंत हे विसरू नकोस. हे सांगण्यासाठी पुढचा श्लोक आहे. पुढे म्हटलंय बघा, देवान हा आणि पुढचा देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेय परमवाप्स्यथ. परस्परं भावयन्तः, या भावयंताचा अर्थ काय? साध्या मराठीत संतुष्ट करणे. तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील. आता यज्ञाचा अर्थ मी त्याग सांगितला. देवचा अर्थ काय? यज्ञाचा अर्थ मी समष्टी शरणता सांगितला, परोपकार सांगितला. देव शब्दाचा अर्थ काय? जर कुणाला यज्ञ करताना देव म्हणजे इंद्र आणि वरुण म्हणायचं असेल, सत्यनारायण म्हणायचं असेल, काहीही म्हणायचं असेल, विरोध नाही. ती देवाची रूपच आहे. विभूती योग भगवंताला प्रिय आहे. पण पुन्हा लक्षात घ्या की मूर्ती आणि अमूर्तता, सगुण आणि निर्गुण याच्यात काही एक अंतर राहतं, ते कळलं पाहिजे. यासाठी पुन्हा देव शब्दाचा अर्थ देव म्हणजे वैदिक देवता असतील किंवा नसतील. यज्ञ म्हणजे त्यागवृत्ती, याचा अर्थ देव म्हणजे समाज.
परस्परम भावयंता, एकमेकाला मदत करून त्याग वृत्तीनं अभ्युदय आणि निश्रेयस करून घ्या. हे सांगताना पुढच्या श्लोकामध्ये आणखी सांगितलं की जर यज्ञ करायचा आहे त्याग वृत्तीनं, समाज शरणता पाहिजे, तर एक लक्षात ठेव, स्वतःच्या तोंडात घास घालायच्या पूर्वी दुसऱ्याचं पोट रिकाम आहे का याचा एकदा विचार कर. नाहीतर ती विकृती होते, कदाचित प्रकृती होते, पण संस्कृती होतच नाही. आपल्या समोरचं ताट भुकेलेल्या माणसाला जर दिलं नाही तर संस्कृती कसली? आणि भारतीय संस्कृती तर नक्कीच नाही. म्हणून पुढचा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटलंय, जो देवानी दिलेलं देवांना परत देत नाही आणि आपल्यासाठी ठेवतो, स्तेन एव सा, तो चोर आहे. भगवंतांनी दिला अत्यंत रागवलेला शब्द आहे, स्तेन एव सा. शब्द बघा, यज्ञ शिष्टासना संतो मुच्यन्ते सर्व किल्विषयी भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. आत्मकारणात ये पचंती, आत्मकारणामध्ये स्वतःसाठी जे शिजवतात म्हणजे मागतात, काय करतात बरं, कशी स्थिती, भुंजते ते तू अघम पापा. पापाच्या पुढे विसर्ग आहे, पापा हा ते पापी लोक, अघम म्हणजे पापच, भुंजते ते पापच खातात. स्वतःसाठी ठेवणं, स्वतःसाठी राखणं. मग विनोबांची व्याख्या बघा, देतो तो देव, राखतो तो राक्षस. देतो तो देव, राखतो तो राक्षस. राखायचं नाहीये, परस्पर संतुष्ट करायचंय आणि संतुष्ट करणं हीच आपली भारतीय संस्कृती आहे असं दिसत. जो श्लोक मी म्हटलं तो वर आहे, तै दत्तान अप्रदाय एभ्यो यहा भुंक्ते स्तेनैव सः. स्तेनैव सः, तो चोर आहे, तो पापच खातो. एका पाठोपाठी सांगितलं, तो चोर आहे, तो पापच खातो. आणि भारतीय संस्कृती ठामपणे सांगते की बाबा, यज्ञ म्हणजे त्यागवृत्ती, देव म्हणजे समाज, आणि समाजासाठी त्याग करणं म्हणजे यज्ञ करणं, त्याला समाज यज्ञ म्हणतात. पुढे शब्द येणार आहे, सृष्टी यज्ञ म्हणतात. अन्नात भवन्ति भूतानि, तिथं सृष्टी यज्ञ मी शब्द वापरणार. आता एक शब्द वापरतो, समाज यज्ञ. दोन गोष्टी सांगून पुढे जाऊया. हा समाज यज्ञ हा भारतीय संस्कृतीचा प्राण का बरं? तर आपल्याला ठामपणे सांगितलं गेलंय की आम्ही एखादा व्यवसाय करत असलो, उद्योगधंदा करत असलो, तर ते आम्ही ते कुटुंब म्हणून करतो. कुटुंबाची भावना त्या उद्योग व्यवसायातनं जाऊ नये म्हणून प्रयत्न करतो. आणि मुळात कुटुंब हा तर भारतीय संस्कृतीचा पृष्ठवंश आहे, पाठीचा कणा आहे. आणि पश्चिमेकडच्या वाऱ्याने सगळ्यात वाईट काय होणार असेल तर आपलं कौटुंबिक जीवन धोक्यात आलंय आणि येणार आहे. तेवढं वाचवलं पाहिजे तर गीता धर्म वाचला. कुटुंब, परिवार, पारिवारिक ही जाणीव काय असते माहितीये? ती जाणीव अशी असते, गुणानुसार काम आणि गरजेनुसार दाम. गुणानुसार काम, जे गुण देवान तुला दिले तेवढं समाजाला अर्पण कर. आणि तुझा वाटा जो तुला पाहिजे ना, दाम याचा तो पैसा नाही का, तू वाटा गरजेनुसार तो. तुम्ही साधं उदाहरण सांग. महाभारतामध्ये असं म्हणतात की पांडव जेव्हा अज्ञातवासामध्ये होते आणि भिक्षा मागून जगत होते, तेव्हा आणलेल्या भिक्षेमधला फार मोठा वाटा, इंग्रजी शब्द वापरायचा सिंहाचा वाटा, हा भीमाला दिला जायचा कुंतीकडनं. आता आजचा आपण समाजवाद सांगायचं म्हणजे 5 पांडव आहेत, सारखाच वाटा पाहिजे. आणखी द्रौपदी, 6 वाटे केलेच पाहिजे. भीमाला ज्यादा वाटा का? पण भीमाला ज्यादा वाटा पाहिजे हे आईला कळतं, कुटुंबाला कळतं. गरजेनुसार दान, गरजेनुसार वाटा आणि श्रम, तुमच्या गुणानुसार काम, त्याला भारतीय संस्कृती. मी माझ्या काही पुस्तकातून ऋतवादाचे उल्लेख केले. उदाहरण अलीकडचं पुस्तक वारकरी विश्व आणि समर्थ रामदास, त्यात मी ऋतवादाचे अनुसंधान नावाचं प्रकरण लिहिले आणि त्या दाखवून दिले की आपल्या 5ही संतांचा भागवत धर्म हा ऋतवादातून आला. हा ऋतवाद म्हणजे काय बघा, ऋतवाद म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणजे यज्ञ. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, ऋत म्हणजे सामाजिक बांधिलकी. आणि ते वाक्य लक्षात ठेवा, जास्त बोलत नाही ना तर त्यावर जास्त बोलणं होईल. डॉक्टर रा. दांडेकरांसारख्या अभ्यासकांना सांगितलंय की वेद वाचायला लागलं की इंद्राचंही काम कळतं आणि वरुणाचंही काम कळतं. काय म्हणतोय बघा, वेद वाचायला लागलं की इंद्राचंही काम कळतं आणि वरुणाचंही काम कळतं. इंद्र आता सांगितलं पुरंदर आहे ना, इंद्रा कॉन्कर्स अँड वरुणा रूल्स.
इंद्र मिळवून आणतो आणि वरून त्याची समान वाटणी करतो. वरून म्हणजे फक्त जलदेवता नव्हे वेदातली, ती नंतर पुराणात. वेदातला वरुण हा समाजवादी आहे, साम्यवादी आहे, साम्ययोगी आहे. आता म्हटल्याप्रमाणे समता, ममता आणि एकता शिकावी वरुणात. गरजेनुसार वाटा आणि गुणानुसार काम, पारिवारिक जाणीव म्हणजे आता म्हटलेलं समाजचक्र. आता एकदा समाजचक्र मान्य केलं बघा, एकदा समाजचक्र मान्य केलं की समाजचक्र चालण्यासाठी सृष्टी चक्र टिकवावं लागतं. हे गीतेचं मानसशास्त्र आहे. समाजचक्र चालण्यासाठी सृष्टी चक्र टिकवावं लागतं आणि सुस्पष्टपणे सांगितले, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात दंड संभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. ते फारच तत्वज्ञान आहे, थोड्या वेळात जाऊया. आणि प्रसिद्ध असणारा श्लोक आहे, तो सगळ्याच माहिती असतो. आणि मग म्हणतात, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात दंड संभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. एक अत्यंत चुकीची गोष्ट काही लोक बोलतात, ती खरं तर नगण्य आहे, पण एकदा बोलून टाकतो म्हणजे माझं मन साफ होईल आणि कोणाच्या मनात ती असेल तर ती निघून जाईल. काही वेळा असं वेड्यासारखं म्हटलं गेलंय की यज्ञ करा, यज्ञातून धूर वर जाईल, धुराचे ढग होतील आणि पाऊस पडेल. ढग धुराचे नसतात, बाष्पाचे असतात, समुद्राच्या पाण्याच्या वाफेचे असतात. काढून टाकूया मनातलं, अधिक काळ बोलण्याच्या योग्यतेचं पण ते नाही. मग यज्ञ शब्दाचा अर्थ काय? अन्नात भवन्ति भूतानि म्हणजे तरी काय? पर्जन्यात अन्न संभवा म्हणजे तरी काय? यज्ञात भवन्ति पर्जन्या म्हणजे तरी काय? यज्ञात भवन्ति पर्जन्या म्हणजे काय सांगतो थोड्या वेळानं, पण त्याच्या आधी भवन्तीचा अर्थ काय मला सांगा. भवन्ति या शब्दामध्ये भू भव होणे असं आहे, म्हणजे उत्पत्ती. पण खोलात जाऊन विचार केला तर उत्पत्तीच्या पाठोपाठ पोषण असं अर्थ आहे. पहिला अर्थ उत्पत्तीचा आहे, भू भव होणे, भवन्ति म्हणजे उत्पन्न होणेच. अरे पण उत्पन्न झालं टिकायला पाहिजे की नको? जीवाचं रक्षण व्हायला पाहिजे की नको? मग त्यालाही भवन्ति भवती म्हणजे पोषण असं म्हणतात. आणि जरा तुम्ही उत्पत्तीच्या ऐवजी भवतीचा अर्थ उत्पत्ती नाही तर पोषण असा घ्या, ते सगळ्या श्लोकाचा अर्थ बदलतो बघा. अन्नात भवन्ति भूतानि, अन्नापासून भूत मात्र जन्मास येतात. म्हणजे आपल्याकडे जो डार्विनचा सिद्धांत आहे तेवढाच मानायचा का दुसरीकडे म्हणायचं अन्नमय प्राण? अन्नमय प्राण हा शब्द आपण जर म्हणत असू तर अन्न आहे म्हणून प्राणी आहे. अन्न याचा अर्थ पृथ्वी घेतला तर पृथ्वी आहे म्हणून प्राणी आहे. अन्न याचा अर्थ वनस्पती घेतला तर वनस्पती आहेत म्हणून प्राणी आहे. अन्नात भवती याचा अर्थ अन्नापासून पोषण मिळवतात असा अर्थ घेणं इष्ट ठरतं. भूतानी भूत मात्र भूभव होणे, सगळे जीव मात्र जे जे भेटे भूत ते ते मानिते बघ. पुढे काय म्हणतंय? पर्जन्या अन्न संभवा. इथं दोन्ही अर्थ लागू पडतात. पाऊस पडतो म्हणून अन्न उगवत आणि पाऊस पडत म्हणून अन्नाचं पोषण होत. नाही तर बाजरी काळी पडते आपल्याला माहिती आहे. म्हणजे उत्पत्ती आणि भवतीचा अर्थ पोषण हे झालं. आता पुढे वादाचा विषय येतो की यज्ञात भवती पर्जन्य म्हणजे काय? इथं यज्ञाच्या मागे फक्त एक शब्द झाला, सृष्टी यज्ञ. सृष्टीचा यज्ञ नीट चालला तर पाऊस पडतो. आपणच आठवून बघूया, माझ्या वयाची जी माणसं इथं आहेत त्यांना आठवेल की आपल्या बालपणी पाऊस पडला नाही अशी कधी अडचण होती का? किती नियमित पाऊस पडत होता, किती नियमित थंडी यायची. तर आठवून बघा माझ्या वयाच्या लोकांनी. मला अलीकडे अस्वस्थ व्हायला होतं. सगळंच बदललंय. पण माणूस बदलला, निसर्गही बदलला. कधी काही होतं. हे पूर्वी का नव्हतं ना आता का आलं? तेच विज्ञानाच्या भाषेत आपण सांगतो, वृक्ष संगोपन करत नाही आणि पर्यावरण रक्षण करत नाही. गीता ते सांगते. यज्ञात भवन्ति पर्जन्यो म्हणजे सृष्टी यज्ञ, सृष्टीची सेवा करायचा प्रयत्न करा. आजच्या भाषेमध्ये पर्यावरण रक्षण आणि वृक्ष संवर्धन करायचा प्रयत्न करा की आपोआप पाऊस पडेल. आणि पाऊस पडतो याचा आपण अनुभव घेतलेला आहे. खरोखर जरा थोडा आपण प्रयत्न केला तर पावसाचं आगमन चांगल्या प्रकारे होते असा अनुभव आपण घेतलेला आहे. पुढच्या गोष्टी तर आहेच, पाणी अडवा पाणी जिरवा हे तर आहेच, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपण याच्यावर विचार करा. हाच अर्थ 100% बरोबर आहे माझं म्हणणं नाही. यज्ञाचा अर्थ वेगळा केला तर गीतेची अडवणूक नाही. आपण पहिल्या 2-3 प्रवचनातच बोललोय. उपनिषदाची गोष्ट सांगितली आहे. दचा अर्थ बघितलाय, दान दया दमन काही करा.
फक्त ते शब्दशः बरोबर असल्याने झालं, व्युत्पत्ती जुळली म्हणजे झालं, बाकी अर्थ तुम्ही लावा. मग अन्नात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. आणि यज्ञ जो असतो, आता बघा, यज्ञ जो असतो तो बाबा कर्मातून जन्मास येतो. म्हणजे अर्जुना माणसाच्या कर्मातून जन्मास येतो. आणि मग पुढे तत्वज्ञानाची उंची जातीये की रे कर्म म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच कर्म. हा गीतेची उंची आहे बघा. आता यज्ञ बरोबर कर्म म्हटलं आणि आता काय म्हणणार आहे, कर्म बरोबर ब्रह्म. काय उरलं शिल्लक मला सांगा. पण म्हटलं नाही म्हणावं, मी स्पष्ट दाखवून देतो आपल्याला. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. सर्वगतम ब्रह्म नित्यम प्रतिष्ठितम कुठं? यज्ञे. यज्ञाचा अर्थ जर कर्मयोग घेतला, यज्ञाचा अर्थ जर कर्म घेतला, तर ब्रह्म कुठं असतं म्हणून सांगितलंय? यज्ञात असतं, कर्मात असतं, माणसात असतं. नराचा नारायण होऊ शकतो, जे जे भेटे भूत ते भगवंत, हे सांगितलं. त्याच्या आधी फार सुंदर गोष्ट मी प्रवचनातून बोलत आलो की आधी सांख्य तत्वज्ञान, जे ईश्वर मानत नाही, त्याच्यात भर घातली गीतेनं आणि ईश्वर मानायला सुरुवात केली. आणि ती नेमकी दोन शब्दात सांगायची, तर प्रकृती घेतली सांख्यांची आणि तिला प्रेरकता दिली ईश्वराची, ज्याला वेदांत म्हणतात. पुन्हा सांगतो, सांख्यांची प्रकृती आहे, ईश्वर नाही. प्रकृती म्हणजे नियती, निसर्ग, समोर दिसते ते घडते ते, 2 आणि 2 बरोबर 4. त्यात ईश्वर नाही सांख्यांच्या. पण गीतेने ईश्वर घातला त्याच्यामध्ये, किंवा प्रकृतीच्या बाबतीत तो प्रेरक असायला पाहिजे ना. आणि तो प्रेरक इथं ब्रह्म म्हटलं. आपण त्याला परमात्मा म्हणतो, त्याला भगवंत म्हणतो. या एका श्लोकामध्ये सांख्य तत्वज्ञान पण आहे आणि वेदांत तत्वज्ञान पण आहे. वेदांत म्हणजे प्रेरकता आणि सांख्य म्हणजे प्रकृती तत्वता. त्या शब्दात बघा, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि. अरे माणसाचं कर्म, त्या कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली. आता इथं म्हटलंय ब्रह्म, पण म्हणायचंय प्रकृती, कारण पुढे प्रेरकता येणार आहे. होतं काय, ब्रह्म शब्द इतका व्यापक आहे, ब्रह्मदेवापासून ब्रह्म तत्वापर्यंत आपण सगळीकडे तोच वापरतो, ब्रह्मज्ञानापर्यंत. नीट बघा, कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून झाली, हे तू लक्षात घे. ते सांख्य तत्वज्ञान, ठीक. पण मी ज्याला आता ब्रह्म म्हटलं ना, जे प्रकृती ती कोणापासून निर्माण झाली? आता सांख्य कधी म्हणणार नाही, पण वेदांत म्हणतो ते ब्रह्म अक्षरापासून निर्माण झाले. शब्द छान आहे, अक्षर, अच्युत, परमात्मा, प्रेरक ईश्वर, म्हणजे वेदांताला. कर्म ब्रह्म म्हणजे प्रकृती, प्रकृती पुन्हा परमेश्वरापासून निर्माण झाली. आणि म्हणून लक्षात ठेव, तू त्याला प्रकृती म्हण, तू त्याला ब्रह्म म्हण, तू त्याला प्रेरक ईश्वर म्हण, हे सगळं कुठं होतं बरं? ब्रह्म सर्वगतम. कुठं प्रतिष्ठित? त्याचे शब्द आहे प्रतिष्ठितम नित्यम यज्ञे प्रतिष्ठित. प्रकृती असू दे, प्रेरक ईश्वर असू दे, त्याची उत्पत्ती, त्याची स्थिती आणि त्याचा लय सुद्धा पाहिजे तर कर्मात आहे. आता कर्म शब्द माणसांना आवडणार नाही म्हणून यज्ञ. कारण आता मी सगळे जे चाललंय ते यज्ञ यज्ञ यज्ञ. हे आपण 2 मुद्दे बघितले. एक यज्ञ म्हणजे त्यागवृत्ती, यज्ञ म्हणजे समाज यज्ञ, यज्ञ म्हणजे सृष्टी यज्ञ, ठीक आहे. आणि आता शेवट करूया, हे सगळं यज्ञाचं चक्र चालवणं माणसांसाठी आवश्यक आहे म्हणून गीता. त्यागवृत्ती कोण करणार? माणूसच करणार. का मनुष्य तर प्राणी करतील मला सांगा? दुसरा मुद्दा, समाज यज्ञ कोणाला करणार? समाजप्रिय माणूस असतो, तो सामाजिक प्राणी असतो म्हणून तोच करणार. आणि तिसरी गोष्ट, सृष्टी चक्राचं रक्षण तरी कोण करणार? ज्याला बुद्धी आहे, मन आहे, जो काळी आई म्हणतो, धरणी माता म्हणतो, वसुंधरा म्हणतो, जग एक घडताय म्हणतो, ग्लोबलायझेशन म्हणतो, तोच करणार ना. हे सगळं माणूस करणार. म्हणजे त्या माणसाला आवाहन केलं की बाबा एवढं जीवन चक्र थांबवू नकोस, अडवू नकोस. किती सुंदर चक्र श्लोक आहे बघा. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति यः अघायु इंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. अरे चपराक माणून सांगावं असं शब्द त्या ठिकाणी आहे. एवं प्रवर्तितम चक्रम, अशा प्रकारचं बघा, मी जो शब्द वापरतो तो तिथलाच आहे. चक्र, सृष्टी चक्र, निसर्ग चक्र, यज्ञ चक्र, मी तिथला शब्द घेतला.
एवं प्रवर्तितम चक्र, त्या योगेश्वरानं चालू करून दिले ते चक्र. नानुवर्ती येते न अनुवर्ती, अनुवर्ती म्हणजे पाठोपाठ जाणं, न अनुवर्ती चालवायचं नाही असं करू नकोस. शब्द बघा, चक्रम न अनुवर्तयती असं करू नकोस, नाहीतर तू कोण होशील? सहा इंद्रिया रामा, शब्दात नजर टाका, इंद्रियांच्यातच तो आराम शोधतो तो माणूस. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये इंद्रियांच्या सुख लोलुपतेत अडकून पडलेला, कळीमध्ये भ्रमर अडकून पडावा तसा. इंद्रिया रामा, तो सुखलोलूप माणूस जर असेल, तो माणूस असून किंवा जगून अरे जगत नाही. इंद्रिया रामा आघायू मोघम जीवती. आघायू शब्दाकडे लक्ष द्या. आघ म्हणजे पाप आणि आयु म्हणजे आयुष्य. तो पापी आहे, तो सुखलोलूप आहे. आणि मोघम म्हणजे व्यर्थ, स जीवती, दगडासारखं. त्या दगडाचं कैलास लेणं झालं तर आनंद आहे, त्या दगडातून लेणं जन्मास आलं आनंद आहे. त्या दगड कित्येक वर्ष नव्हे कित्येक युग पडूनच आहेत. मोघम सजीव, ते जिवंत आहे. मोघम व्यर्थ, आपण व्यर्थ जर उपयोगी नाही, आपण सार्थ असलं पाहिजे, आपण अर्थयुक्त असलं पाहिजे. गीता धर्म यासाठी आहे हे स्पष्टपणे आपल्याला कळतं. आणि एक संदर्भ दाखवतो आणि पुढे जाऊया. आपण नेहमी म्हणतो सर्वोपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना, तर सगळ्या उपनिषदातून गीता आलेली नाही, मागे मी बोलतोय त्याला. पण काही उपनिषदातून गीता आली आहे, त्याच्यामध्ये छांदोग्य हे फार महत्वाचं आहे. इतकं एक वाक्य ऐकून ठेवा, गीतेचा पूर्व अवतार जर बघायचा असेल तर तो छांदोग्य उपनिषद आहे, गीतेचा पूर्व अवतार. आणि त्या छांदोग्य उपनिषदामध्ये वाक्य सांगतो मी, छांदोग्य 30, त्यामध्ये वाक्य असले पुरुषो वाव यज्ञ. अरे पुरुष याचा अर्थच यज्ञ, माणूस याचा अर्थ यज्ञ, आणि माणूस याचा अर्थ कर्म. त्याचा माणूस माणूस राहतो का मला सांगा? पुरुषो वाव यज्ञ म्हणजे पुरुषाचं कर्म हाच यज्ञ आहे, असं छांदोग्य उपनिषदाने स्पष्टपणे सांगितलंय. म्हणून आपले 3 शब्द, त्यागवृत्ती, समष्टी शरणता आणि परोपकार. त्यागवृत्ती, सृष्टी चक्र आणि आधी समाज चक्र, हा सगळा विचार झाला. पण हा विचार आचारात रूपांतरित व्हायला पाहिजे असेल तर स्वतः करून दाखवल्याशिवाय होत नाही. म्हणून आता अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो, गीतेनं वापरलेला शब्द येतो लोकसंग्रह. लोकसंग्रह शब्द आज निवडणुकीच्या जमान्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात माहिती आहे, पण त्याचा अर्थ फार वेगळा आहे. गीतेला माहिती आहे लोकसंग्रह म्हणजे एकनाथाने सांगितलेली परमसमाधी. लोकसंग्रह शब्दाचा अर्थ जरा पुढे जाऊन मागे पुढचा आधी घेऊन ठेवतो. लोकसंग्रह याचा अर्थ आचार्यवत वागणं, आचार्यवत वागणं. कुणाला आचार्य म्हणतात? आता आचार्य शब्द कुणाला वापरता येतो? प्राचार्य शब्द वापरता येतो. आचार्य कुणाला म्हणतात? आचारवान सहा आचार्य, जो चांगलं जीवन स्वतः जगतो आणि इतरांच्याकडे जगवून घेतो त्याला आचार्य. तुम्ही कुणाला तरी आचार्य म्हणत नाही. हे जे आचार्याचं रूप आहे ते लोकसंग्रह शब्दामध्ये येतं. आणि अत्यंत महत्वाचा शब्द येतो. अरे मी भगवंत म्हणतायत तुला यज्ञ कर, कर्म कर, कर्म कर. का सांगते बाबा सांगू? अरे मी ते स्वतः केलेलं आहे. तर मी म्हटलं तर थोड्या वेळानं बोलूया. आधी सांगितलंय ज्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे तो राजा जनक असंच कर्म करून, असाच यज्ञ करून, असाच यज्ञ म्हणजे कर्म योग करून संसिद्धी मास्थिता, त्याला संसिद्धी मिळाली. आता काही जण संसिद्धीचा अर्थ उत्तम सिद्धी असा घेतात, पण संसिद्धीचा खरा अर्थ मोक्ष असा आहे. कर्म करून भक्ती करून मोक्ष मिळतो. ज्ञानात मोक्ष हा आम्हाला माहितीच आहे, शास्त्र आहे. ज्ञानात मोक्ष. अरे पण ज्ञान कशाने मिळतं? कर्म आणि भक्तीनं मिळतं. मग मोक्ष कुठं पळून जाईल बरं? मोक्ष पळून जाऊ शकत नाही. म्हणून मुद्दा येतो की अरे हा संसिद्धी म्हणजे मोक्ष सुद्धा कुणी मिळवला? जनकाने. किती सुस्पष्टपणे भगवान सांगतात बघा, कर्मण्येव हि संसिद्धी मास्थिता जनकादया लोकसंग्रह मेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. संपश्यन हा शब्द या ठिकाणचा महत्वाचा आहे. त्याचा अर्थ असा आहे की लक्ष देऊन. नुसतं पश्य म्हणजे पाहणे, पण संपश्यन म्हणजे लक्ष देऊन काळजीपूर्वक पहा. काय पहा? की राजा जनकाने अशीच कर्मयोगाची कर्मयोग करून संसिद्धी मास्थिता, संसिद्धी मिळवली. कशावरून मिळवली? राजा जनकाच्या अनेक कथा सांगतात की एक त्याचा पाय लोण्यामध्ये होता आणि एक पाय आगीमध्ये होता.
या हरदासांच्या कथा आहे, ठीक आहे, समत्व म्हणून. पण आपल्याला मी एक सांगतो, म्हणजे जनकाची योग्यता आपल्या लक्षात येईल. सगळ्या त्रैलोक्यामध्ये योग्यांचा योगी, विराग्यांचा विरागी, तपस्व्यांचा तपस्वी, म्हणजे ज्यानं परीक्षितेला भागवत सांगितलं ते शुकाचार्य. नाथाने एडका मदन नावाचं भारूड लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय, या मदनाच्या एडक्यानं शिवशंकरापासून ब्रह्मदेवापासून सगळ्यांना धडका दिल्या. पण त्या एडक्या मदन एडक्याची शिंग धरून त्याला सद्गुरूच्या पायावर घालायचं काम फक्त एका माणसाने केलं, आणि त्याचं नाव शुकाचार्य. शुक्राचार्य नव्हे, शुकाचार्य. आणि एक ऐका, या शुकाचार्याचे गुरु म्हणजे राजा जनक. आणखी कोणत्या शिफारस पत्राची गरज आहे का? सगळ्यात मोठा अक्षरशः मी काय शब्द सांगू, धगधगीत वैराग्याचा पुतळा. शुकाचार्य आपलं नीड बघितले तर धगधगीत वैराग्याचा पुतळा शुकाचार्य. त्याचे गुरु राजा जनक. ते लोक संग्रह करणारे, जे कर्म टाकायचं नाही, फळ टाकायचं. कर्मयोग केलाच पाहिजे, त्यालाच यज्ञ असं म्हणतात. आणि पुढे स्वतःच उदाहरण दिले. पण मी दुसरं उदाहरण पुन्हा मागे येतो. मी जनकाचं उदाहरण झालं, आता भगवंत स्वतःच उदाहरण देणार आहे. आणि ते उदाहरण जर दिलं नाही ना, तर 4थ्या अध्यायातलं मग ते महत्वाचे आपले जे श्लोक आहेत ना, धर्माला ग्लानी आले की मी येतो म्हणून, त्या म्हणण्याला अर्थ राहणार नाही. ते सुरुवात इथं आहे. मी त्या सगळ्यात अर्थ सांगितलंय, पण आपण लक्षात घ्या, वारकरी संतांनी हेच केले ना. सावता माळीचा एक प्रसिद्ध अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. तो अभंग असा आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. किती करू सांगितलं. एका तरी वारकरी संतांना संसार टाकल्याचं उदाहरण टाका. संसार मांडलाच नसता तर भाग वेगळा, पण संसार मांडलाय आणि संसार टाकलाय असं उदाहरण टाकलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. जनक असेल, सावता माळी असेल किंवा स्वतः भगवंत असतील, भगवंत म्हणतात, अरे मी स्वतः तेच करतो. तो शोधून मागे येतो. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्त मवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. त्या दुसऱ्या श्लोकाकडे बघा, मला काही मिळालेले नाही तर काही मिळवायचे शिल्लक आहे असे नाही. मला काही मिळालेले नाही असं नाहीच, आणि अजून काही मिळायचं शिल्लक आहे असंही नाही. असे ते 2 शब्द छान आहेत हा. आणि वर मग म्हटलं, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. अरे पार्था, खरंच बघ, मला त्रैलोक्यात मी काही केलं पाहिजे असं शिल्लक आहे का? ज्यानं त्रैलोक्य निर्माणच केलंय, त्या त्रैलोक्यासाठी आता काही नाही करायचं, केलं जग निर्माण, म्हणून थांबायला ठरलं तर? आई जशी मुलाला घडवत राहते, फक्त जन्म देऊन थांबत नाही, तसं भगवंत आपल्यासाठी करतच राहतात. त्यांचे अवतार संत असतात, हे सगळे करतच राहतात. मग तो जनक असेल, शुकाचार्य असेल, सावता माळी असेल, हे करतात. कारण सृष्टी यज्ञ महत्वाचा, कर्मयोग महत्वाचा. आणखी एक गोष्ट महत्वाची, की मोठ्या माणसांच्याकडे एक नैतिक बंधन असतं, की ते जसे वागतात त्याचं अनुकरण इतर करतात. आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध सुभाषित माहिती आहे, महाजनो येन गतः सहा पंथः. महाजन म्हणजे मोठी माणसं, ज्या पंथ म्हणजे रस्त्याने जातात त्यानंच बाकीची माणसं जातात. हे सुभाषित आहे. आणि गीता तेच सांगते, सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. तो जसं वागतो तसे लोक. तो म्हणजे कोण? भगवंत म्हणतात, मी स्वतः किंवा जनक शब्द बघा, यद्यद आचरती श्रेष्ठस्तत् देवे तरो जना. म्हणजे यद यद आचरती श्रेष्ठः तत् एव इतरो जना. इतरो जना, इतर माणसं, तत् एव आचरती यद यद श्रेष्ठ आचरती. जसं जसं श्रेष्ठ म्हणजे मोठी माणसं आचरतात ते आपल्याला. आपले खरंच लक्षात येईल की मोठ्या माणसाच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द माणसं नीट झेलत असतात. पण मोठ्या माणसांची जबाबदारी आहे की आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं करणं, हे लाखोंचे डोळे आपल्याकडे आहेत. मी साधं उदाहरण सांगू. मी अनेक वर्ष प्राध्यापक प्राचार्य होतो म्हणून सांगतो. कॉलेजमध्ये प्राध्यापकांना कसं दिसायचं, कसं वागायचं, ही काही नैतिक बंधन नको का? अन्य व्यवसायात चालतो म्हणून आमच्याकडे का चालणार नाही? मग तू प्राध्यापक होऊ नको, तू शिक्षक होऊ नको. शिक्षक आणि प्राध्यापक व्हायचं असेल तर यद्यद आचरते श्रेष्ठा तत्त इतरो जना मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. हे कसं विसरता येईल? साध्या शिक्षकांना विसरू नये. भगवंत म्हणतात, मी तेच करतो म्हणून मी काम करून दाखवतो. ज्ञानेश्वरीचा आधार घेऊया.
ज्ञानेश्वरांनी स्पष्ट म्हटलंय यालाच धर्म म्हणतात. ते छान आहे बघा. धारयती सहा धर्म. धारणा म्हणजे सुधारणा. सुधारणा होते कशी? श्रेष्ठ जे करतात ते कनिष्ठ करतात. महाजनो येन गतस म्हणतात. म्हणून माऊलीचे शब्द आहेत, येथ वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेवीती. अगदी खरं आहे की नाही? घरातली लहान मुलं वडिलांसारखा चष्मा लावतात, तसंच वर्तमानपत्र वाचत बसतात, आजोबांची काठी घेऊन चालतात. ते लक्षात घे, फार महत्वाचं आहे. येत वडील जे जे करीती. म्हणून सगळ्यात मोठा संस्कार मोठ्याने छोट्यावर करायचा. छोट्या हरले तर मोठे खरे हरत असतात. येत वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेवीती. मला वाटतं ज्ञानदेवांच्या शब्दानंतर आणि ते काही बोलायला नको. पुढे आणखी स्पष्टपणे म्हटलंय की भगवान अर्जुना, कधी कधी काय होतं, कर्म करण्याचा मला कंटाळा येतो असं माणूस म्हणू शकतो. पण अतंद्रिता, कंटाळा न करता मी काम करत राहतो, ही गोष्ट पुन्हा महत्वाची. इतकी वर्ष केलं, आता काय करायचं, जरा आराम करू की. प्राचार्य राम शेवळकर म्हणायचे, सेवानिवृत्तीचा अर्थ सेवा प्रवृत्त. सेवा निवृत्त झाला म्हणजे नोकरीतनं सेवा संपली, आता सेवा प्रवृत्त व्हा, की लोकांची सेवा करा. शेवाळकांचं म्हणणं बरोबर आहे की नाही? अरे समाजासाठी काही देणं लागते, कशासाठी मग देवाने जन्म दिला आपल्याला? म्हणून बघा इथं स्पष्ट म्हणतंय, यदि ही अहम न वर्तेयम जातु कर्मणी अतंद्रिता. अतंद्रिता म्हणजे आळस करून, समज आळस, तंद्रिता म्हणजे आळस, अतंद्रिता म्हणजे आळस सोडून. आळस सोडून हे जर मी काम करणार नाही तर काय घडेल? मग वर्तमान वर्तनते मनुष्या पार्थ सर्वशा. आणि अगदी हीच ओळ 4थ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये हीच ओळ आहे. 4थ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक आहे, हीच ओळ आहे, मम वर्तमान वर्तनते मनुष्या पार्थ सर्वशा. आणखी 2 मुद्दे सांगतो आणि पुढे जाऊया. कर्म करणं ही माणसाची कसोटी असते, तो योगी आहे की नाही याची. म्हणजे मी ज्ञानी होऊन घरातच बसून दरवाजा लावून घेतला आणि मी ज्ञानी आहे, तर मी ज्ञानी आहे याची कसोटी कशी लागणार? ज्ञानी जेव्हा समाजात मिसळतो आणि ज्ञान लोकांना देतो, तेव्हा खरी शुद्धी होते, तेव्हा कसोटी लागते. कारण शब्दच आपल्याकडे आहे, कर्मणा शुद्धी. कर्मणा, कर्मानच शुद्धी. तुला जर विशुद्धी पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, तर कर्म केलं काय? किंवा माझं वाक्य सांगतो, कर्मयोग ही मोक्ष ज्ञानाची शिडी आहे, ती कृपा करून तोडू नका. पटते का बघा? कर्मयोग ही आत्मज्ञानाची शिडी आहे, आत्मज्ञान नाहीये पण शिडी आहे, ती तोडून उपयोग आहे. कर्मणा सिद्धी हे त्यातून म्हटलेलं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा, लोकसंग्रह करणाऱ्या माणसांनी कर्म मी करतो ही वासना ठेवून उपयोगी नाही, तर ती त्याची करुणा असली पाहिजे. मोठा फरक आहे. मी कर्म करतोय, मी कर्मयोग करतोय, या त्यागाची सुद्धा धुंदी चढते आणि पाऊल घसरू शकतं. त्याला वासना असं म्हणतात. कुठली वासना होईल? पुढं काम येणार आहे, काम तर वासनाच. पण मी आपल्याला सांगतो, कर्तृत्वाचा अहंकार होणं, कर्तृत्वाचाही मोह पडणं, मी म्हणजे मीच करणार, माझ्या जगात कुणाला जमणारच नाही. खरं बोलायचं, सगळ्यांना सगळं जमत असतं, आपण आपला भ्रम करून घेतो माझ्या कुणाला जमत नाही म्हणून. ही वासना आहे आणि गीतेला वासना मान्य नाही. पण स्थितप्रज्ञ काय? कर्मणी अतंद्रिता भगवंत काय? ही त्यांची करुणा आहे, ती त्यांची वासना नाही. एवढं पक्क लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्याला जोडून विचार करायचा तर गीता यासाठी मोठी आहे की जर सगळं सांगितलं बाबा यज्ञ म्हणजे त्यागवृत्ती, जनकाचे उदाहरण सांगितलं, पण सामान्य माणसाला सगळं जमणार का? जसं परवा बोललो मी, कर्म आपले स्थितप्रज्ञ हा सूर्य गोळा आहे, त्याच्याकडे बघून आपण उष्णता, त्याच्यापासून उष्णता मिळवायची का? ध्रुव तारे आठवत्याने बघा गोष्टी सांगितली लोकमान्यांच्या. आता महत्वाचा मुद्दा, इतकं सगळं सांगितलं, सृष्टी यज्ञावर सगळं बोलला, पण जमणार का? हो जमणार. अशक्यातल्या गोष्टी शक्य होऊ शकतील जर हातात तुमच्या भक्तीचं हत्यार असेल तर. भक्तीचं हत्यार हातात असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतील. भगवंतानी भक्तीचं हत्यार देण्यासाठी श्लोक क्रमांक 30 लिहिलाय, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. तो श्लोक फार विचार करण्यासारखा आहे. युद्ध कर पण युद्धाचा कैफ चढू देऊ नकोस. गीता अर्जुनाला युद्ध करायला सांगतेय पण कैफ नको. नंतर निराशी राहा, म्हणजे आसक्ती नको,
निर्मम राहा, म्हणजे पुन्हा आकांक्षा नको आणि ममता नको, अध्यात्म चेतसा राहा. पण हे सगळं करताना मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, तुझी सगळी कर्मे कृष्णार्पण म्हणून कर, म्हणजे भक्तीनं कर की पुढचं सगळं जमेल. निराशीर निर्मम भूत्वा विगत ज्वरहा, हे सगळं जमेल भक्तीचं हत्यार हातात असेल तर. आपण खरंच विचार करा, भक्तीने एखादी गोष्ट करायची म्हटलं की माणसं आपणून काम करतात, आणि सक्तीनं करायचं म्हटलं की माणसं वेठ वारतात. सक्ती आणि भक्ती त्यात काय फरक आहे? भक्तीत खरी शक्ती आहे आणि सक्तीमध्ये शक्ती नाही. हे जसं साधे जीवनातलं उदाहरण आहे ना, तसंच अध्यात्माचं उदाहरण आहे. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा, अध्यात्म सोडू नकोस, फक्त सर्व कर्म मला दे. कधी पुन्हा ते सांगितले, ते सांगतो, मी उदाहरण सांगतो. ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यते तेपि कर्मभिः. पुढे बघा, सर्व ज्ञान विमूढान स्थान विद्धी नष्टान चेतसा. तिथं अभ्यसूयंत आणि अनसूयंत असे दोन शब्द येण्यात, ते फार महत्वाचे आहेत, त्याच्याकडे थोड्या वेळाने जातो. पण मला महत्वाची गोष्ट सांगायची की भगवंताचं मत काय आहे. बघा, गीता रहस्य म्हणतो ना आपण, आश्चर्य आहे की भगवंतानी हा माझा योग आहे, हा माझा योग आहे जसं गीतेत म्हटले ना, तसंही माझं मत आहे असंही म्हटले. लोकशाहीत आपल्याला मत जास्त कळेल. इथं स्पष्ट म्हटले बघा, ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा, जे सगळे मानव नित्यम अनुतिष्ठन्ति मे मतम, मी माझं मत तुला सांगतोय भक्तीचं. सर्व कर्माणि मया संन्यस्य, सर्व कृष्णार्पण तू कर, की भक्तीचा हातात घे, की स्थितप्रज्ञापासून यज्ञापर्यंत तुला सगळं जमेल. आता भक्तीच हातात तुम्ही हातात घेतलं, उदाहरण बघितली तर तुम्हाला ती पटते, आवडते. विनोबांनी उल्लेख केलाय की शेतकऱ्याकडे कशी म्हण असते, आता आपल्या भागात ती आहे का बघा. विनोबांनी उल्लेख केलाय की बियाणं पेरायचं ना, तर खोली पेर पण ओली पेर. पेर म्हणजे पेरणी कर, ती खोल कर, म्हणजे ते बियाणं चांगलं जमिनीच्या पोटात जाऊ दे तर पक्षी खाऊन टाकतील. पण खोल पेरताना जिथं ओल आहे तिथं पेर, म्हणजे बियाणाला पाणी मिळेल. विनोबा म्हणतात खोली पेर म्हणजे कर्म चांगलं कर. भगवंतासाठी कर्म करायचंय म्हणजे कसंही, खराब झाली नोंद देवाच्या पुढे ठेवायची असं नको करूस. काय चांगलं असेल ते द्यायचा प्रयत्न कर. तर कर्म चांगलं कर म्हणजे खोली पेर, खोली पेर पण ओली पेर, म्हणजे पेरताना ओलावा असू दे, म्हणजे कर्म करताना भक्ती असते. आणि एकदा कर्म करताना भक्ती असली की काय घडत नाही. नुसते उल्लेख करतो आपण जाणकार आहात. सुदाम्याचे पोहे आपल्याला काय सांगतात, कृष्ण तुला, कृष्णाचं वजन करायचं नारदानी युक्ती काढल्याबरोबर, रुक्मिणीचं तुळसी दल सत्यभामेच्या दागिन्यापेक्षा अधिक ठरलं हे आपल्याला माहिती आहे ना. तेव्हा एक विप्र होता जाजली नावाचा, वेद उपनिषदाची कथा आहे. जाजली नावाचा विप्र होता. विप्र म्हणजे ब्राह्मणच्याही वर आहे, आणखी ते यादी आहे. तसा तो ज्ञानी होता, आणि तो ज्ञानी असलेल्याला पाठवलं एका वैश्याकडं तुलाधार नावाच्या, आणि त्याला सांगितलं समत्व शिकून घे. तुलाधार वाणी म्हणाला, तुम्ही तर शास्त्रीय पंडित, मी तुम्हाला काय शिकवणार. हा, फक्त एक मला माझ्या वडिलांनी शिकवलं ते मी चालू ठेवतो की तराजूची दांडी नेहमी सरळ असली पाहिजे. लहान मुलगा आला किंवा मोठा माणूस आला तर तराजूची दांडी सरळ असली पाहिजे. तुलाधार तराजूची दांडी सरळ ठेवत गेला आणि हळूहळू त्याचं मन पण सरळ होत गेलं. भक्ती हे करत असते. किंवा आपल्या संतांची उदाहरण आहेत ना, आपलं सावतामाळीचं उदाहरण मगाशी घेतलं. सेना नाभिक आहे, नाभी आहे. त्या सेना नाभिकाने म्हटलंय की मी बुद्धीतला सुद्धा मळ काढतो. अभंगात आहे, बुद्धीतला सुद्धा मळ काढतो. त्या कबीरानं शेले विणले कुणासाठी, श्री प्रभूसाठी, की ते शेले अधिक चांगले होतात. त्या गोरोबा कुंभारांनी मडकी घडवली, जीवनाचं पक्क मडकं पाहिजे हा भाव ठेवून, सगळं भगवंतासाठी. मी सांगू, व्यवसाय सुद्धा भगवंतासाठी केला तर गीतेतली व्यवसायात्मिका बुद्धी मिळते. जाणकारांच्या लक्षात येईल, व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे साम्य बुद्धी, ती व्यवसायातून मिळते. फक्त व्यवसाय भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक असा केला पाहिजे. सृष्टी यज्ञ समाज यज्ञ जाणून हे ध्यानामध्ये घेण्याची गरज आहे. आता दोन शब्दावर बोलूया.
अजून 5-7 मिनिटं आहेत, जेवढं होईल तेवढं आपण करू. अभ्यसूयंत आणि अनसूयंत असे 2 शब्द त्या ठिकाणी येतात. श्रद्धावंतो अनसूयंतो मुंचते तेपि कर्म. कर्मापासून त्याची सुटका होते, म्हणजे कर्मबंधनात तो अडकत नाही. कोण बरं? श्रद्धावंत. ठीक आहे, श्रद्धाळू. पण पुढे शब्द आहे बघा, अनसूयंतो. आता अनसूयंतो मध्ये अन असूया असा शब्द आहे आणि संस्कृत मधला त्याचा अर्थ दोष रहित दृष्टी, दोष काढण्याची दृष्टी नको. आणि पुढे अभ्यसूयंत म्हटलंय, जे दोष काढणारा असतो. आणि पुढे सांगितलं सर्व ज्ञान विमूढ आत्मा, तो मूर्खच असतो. अहंकार विमूढ आत्मा कर्ताहमिति मन्यते, एक पातळी तर ठीक आहे, अहंकार विमूढ आत्मा. पण हा सर्व ज्ञान विमूढ आत्मा आहे. हसलाच आहे अगदी, सर्व ज्ञान विमूढ आत्मा, काही तर कळतच नाही. पण प्रश्न चाललाय अनसूयंत आणि अभ्यसूयंत. मी गीता जीवन गीता का म्हणतो ते मी आपला प्रश्न विचारतो. आपण मला सांगा, आपण जेव्हा दुसऱ्याबद्दल असूया करतो तेव्हा आपण नेमकं काय करतो? शेजाऱ्याबद्दल, मित्राबद्दल, सहकार्याबद्दल माझ्या मनात असूया येते, म्हणजे खरं बोलायचं तर त्याच्या यशातला दोष दाखवायचा मी प्रयत्न करतो. त्यालाच असूया म्हणतात. माझ्याजवळ नाही, त्याच्याजवळ आहे. कसं काय? असूया. आणि भगवंत मिळवायचा असेल तर मी आणि तो जर एकच असू तर असूयेला, दोषैक दृष्टीला जागा नाही. सज्जन ते की जे दुसऱ्याचे गुण मेरूपरी वानिती, दुसऱ्याचे गुण सुद्धा मेरू सारखे करतात, ते सज्जन. उरलेले दुर्जन. एकच सांगतो, असूया असेल तर तिथं दत्तात्रय जन्मास येणार नाही. जिथं अनसूया असते तिथे दत्तात्रय जन्मास येते. ब्रह्मा विष्णू महेश आणि भक्ती तिथं जन्मास येते जिथं अनसूया असते. अनसूया, अनुसया नव्हे, अनसूया, अन असूया. ती माऊली तशीच होती, ती गीता शिकलेली होती, म्हणून दत्तात्रय तिच्या पोटी जन्मास आले असं स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येतं. दत्तगुरूंची आयती झाली असं ध्यानात येतं. आता महत्वाचा श्लोक येतो ज्याच्यावर मी भरपूर बोललोय, पण ओघात बोलणं आवश्यक आहे. 35वा श्लोक येतो, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् सुअनुष्ठितात् स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. खूप बोललोय, पण 2 गोष्टी बोललो. आठवणीसाठी ध्यानात ठेवा, स्वधर्मे निधनम श्रेयः याचा अर्थ जाता जाता करायचं म्हटलं तर स्वधर्मासाठी प्राण अर्पण करणारा तो सर्वश्रेष्ठ, अशी काही भावना आपल्या मनात येतात. ते वंदनीय आहे, पण प्रत्येकाने काय प्राण गमवायलाच पाहिजे, मग जगायचं कुणी? स्वधर्मे निधनम श्रेय. आता निधन शब्दाचा अर्थ निर्वाण आहे आणि निर्वाणचा अर्थ परम संकट आहे, प्रचंड मोठं संकट. आता स्वधर्माचा अर्थ लक्षात घ्या, रूढ धर्म नव्हे तर स्वधर्म म्हणजे कर्तव्य कर्म. आपण बोललोय ना स्वधर्माबद्दल, कर्तव्य योगाबद्दल. आणि इथं ध्यानात घ्या, कर्तव्य योग करताना अनेकदा अडचणी येतात. साधी परीक्षा कोणाची घ्यायची म्हटलं तर आपलं मन अलिप्त ठेवण्याची गरज आहे, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. कोणाला मदत करायची म्हटलं तर सत्पात्री दान केलं पाहिजे, कुपात्री केल्यानं अडचणी येणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवशंकरासारखं भस्मासुराला वरदान जर दिलं गेलं तर अडचण होणार आहे. म्हणजे कर्तव्य योग करताना कितीही संकट येऊ दे, निधन शब्दाचा अर्थ संकट आहे, निर्वाण आहे. मग श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् सुअनुष्ठितात् स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. त्याला विचार करा, निधनाचा अर्थ निधन घेतला तर भयावह, मी त्याच्यावर विचार केला. मी स्वधर्मातली संकट परवडली, पण परधर्म भयावह आहे. योगेश्वर श्रीकृष्ण सांगताय जे काही भयंकर असलं पाहिजे. काय भयंकर आहे मी आपल्याला सांगतो. परधर्मामध्ये तात्पुरतं सुरुवातीला यश मिळतं आणि पुढे विनाश असतो. त्याला आभासिक यश म्हणतात. ते यश खरं नसतंच, ते नुसतं मधाचं बोट असतं तुम्हाला पकडण्यासाठी. परधर्माच्या मागे धावायला लागला. आता परधर्म म्हणजे काय? स्वकर्तव्य कर्म टाकलं. समजून आपण स्वधर्म म्हणजे काय? कर्तव्य योग. म्हणजे समजा कर्तव्य योग करताना सुरुवातीला अपयश आलं तर पुढे यश मिळण्याची शक्यता आहे. आणि परधर्माच्या मागे धावण्यामध्ये सुरुवातीला आभासिक यश मिळालं तर पुढे विनाश होण्याची शक्यता आहे. विनाश किती? निधनम पेक्षा भयावह, असं श्रीकृष्ण सांगतात. विश्वास ठेवायचा की नाही आपण ठरवायचं.
पण ते ठामपणे सांगतायत स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आपण तिसऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे आलो. सगळा पूर्ण होणार नाही, चौथा अध्याय बोलताना मी जोडून घेईन, पण शेवटाचा मुद्दा फार महत्वाचा आहे, तेवढं सांगतो 5 मिनिटांमध्ये ध्यानात घ्या. तिसऱ्या अध्यायामध्ये इतकं सगळं महत्वाचं सांगून अर्जुनानं अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. तो इथंच का विचारायचं काय उत्तर नाहीये, तो कुठेही विचारता आला असता. पण कर्म चाललंय, कर्मयोग चाललाय, सृष्टी चक्र चाललंय, समाज चक्र चाललंय, लोकसंग्रह चाललाय, हे सगळं आठवून मग अर्जुन म्हणतोय अरे बाबा इतकं सगळं तू सगळं आम्हाला चांगलं सांगितलंस, हे करायचं मी ठरवलं, अर्जुन म्हणून करायचं ठरवलं, तर कुठली अशी शक्ती येते की माझ्या मनामध्ये नसताना सुद्धा मला वाईट कर्माला प्रवृत्त करते? विचार करा. हे सगळं चांगलं ऐकलं म्हणूनच प्रश्न जन्मास आला, हे तर आलाच नसता. त्याचा पहिला प्रश्न काय होता? कर्म करू नको, किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. घोर कर्म युद्धाचं नकोच. आता प्रश्न आला कर्म करायचं ठरवतो, पण कोणती शक्ती येते बरं की जी मला करू नये? बलादेव नियोजित. बलात शब्द त्या ठिकाणी वापरलाय. बलादेव नियोजित हा म्हटलंय. बलात म्हणजे सक्तीने. श्लोकच बघा ना, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजित. हे वृष्णीपुत्रा श्रीकृष्णा, अरे कुठली अशी शक्ती येते की जी बलानं म्हणजे सक्तीनं मला नको त्या वाईट मार्गाला घेऊन जाते? आणि कुठली घेऊन जाते? उत्तर इथेही दिलं आणि 16व्या अध्यायातही दिलं. ते म्हणजे नरकाची 3 दारं. तिसरा अध्यायासाठी महत्वाचा आहे. समारोप फार छान आहे की कर्म करताना जी अडचण येते, का विनोबाचा शब्द वापरतो, धोक्याची घंटा वाजून दाखवली. कर्म करणार ना, धोक्याची घंटा आहे. काय? काम, क्रोध आणि लोभ. इथं लोभाचा उल्लेख नाहीये, पुढे हा येतो. आकडा सांगतो पाहिजे. अध्याय 16 त्याचा 12 आणि 18वा श्लोक. अध्याय 16 12 आणि 18वा श्लोक. तिथं काम, क्रोध, लोभ स्पष्टपणे 2दा सांगितलं. इथं लोभ म्हटलेलं नाहीये, पण काम आणि क्रोधाच्या बरोबर लोभ येतोच. कामाला आडवं आलं की क्रोध आला. आणि काम शब्दाचा अर्थ पुन्हा नीट लक्षात घेऊया. काम म्हणजे वासना, भावना नव्हे, प्रेम नव्हे. काम म्हणजे वासना. आणि वासनेला कुणी विरोध केला की तो क्रोध भडकतोच. पुढे श्लोक येणार आहे. उदाहरण पाहिजे. दुष्पूरेण अनलेनच. अग्नी जसा काय वाटेल ते केलं, किती त्याच्यामध्ये घातलं तरी विझत नाही, वाढतो. सम्राट ययातीची कथा डोळ्यासमोर आणा. सम्राट ययाती मुलाकडे ताबून मागणारा, स्वतःच म्हातारपण त्याला मुलाकडं, ते नंतर. पण सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट काम, क्रोध आणि लोभ. शब्द बघा. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धि एनम इह वैरिणम. इह म्हणजे इहलोकात. इहलोकामध्ये सगळ्यात मोठी वैरी कोण असते? धोक्याची घंटा. तर कसे वैरी बरं? महाशना महापाप्मा. महाशनामध्ये महाआशन शब्द आहे. आशन म्हणजे खाणं, अनशन म्हणजे उपास. महाशना म्हणजे खादाड. या तिची कथा किती द्या पुरं नाहीच. तर महाशनो आणि महापाप्मा, सगळ्यात पापी कोण? कामेश, क्रोधेश आणि इतर येतात कुठून? रजोगुण समुद्भव. हे पुन्हा सांगण्याचं तत्वज्ञान आहे की त्या रजगुणाकडून ते काम क्रोध येतात. 16व्या अध्यायात हे सांगितलंय. बाबांना अडवायचा प्रयत्न कर. हे काय करतात? शेवटचा श्लोक आत्ताच्या प्रवचनाचा. हे धुरानं ज्याप्रमाणे अग्नी काजळावा, धुरानं ज्याप्रमाणे अग्नी काजळावा, धुळीनं ज्याप्रमाणे आरसा काळवंडावा, त्या मातेच्या पोटातील गर्भ वारेनं वेष्टीत असावा, तसं ज्ञानाला आणि ज्ञानीला, इथं फक्त हे म्हटलंय आणि पुढच्या श्लोकात ज्ञान पण आहे ज्ञानी पण आहे, त्याने नंतर बोलतो. हे गडबड होतं. हे म्हणजे काय? पण गीता लावायचे कशी? मागचा श्लोक आणि पुढचा श्लोक. तर हे आवरी येते म्हटलंय, हे काळवंड जातं. आणि छान उदाहरणं दिली आहेत सगळ्यांना पटण्यासारखी की धूमेना आवरीयते म्हणजे धूमेना आवरीयते, आदर्शा मलेन आवरीयते, यथा गर्भः उल्बेन आवृत्तः अस्ति तथा तेनम इदम आवृत्तम. इदम म्हणजे काय? पुढे येणार आहे ज्ञान आणि ज्ञानी.
शेवटचं वाक्य, भगवंतांनी 3 उदाहरणं का दिली असते? धुळीचं, धुराचं आणि वारेचं. नीट विचार केला तर 3 उदाहरण त्याच्यावर काही जुळत नाही तो. आणि त्याचं 3रं उदाहरण तर त्याची काय गरज आहे काही कळत नाही. जरा विचार करताना मनात विचार येतो की भगवंताला वास्तव माहिती आहे की जगामध्ये 3ही प्रकारची माणसं असतात. सात्विक पण असतात, राजस पण असतात आणि तामस पण असतात. ती 3 उदाहरणं सात्विक, राजस आणि तामस याची आहे. कोणती आहेत ते तुमचं तुम्ही ठरवा. अमकच असं मी म्हणत नाही, कारण वादाचा विषय होऊ शकेल. पण हे 3 उदाहरणं 3 गुणांना कुठेतरी उल्लेख नक्की करत असले पाहिजे. तर भगवंत उभीच उदाहरण देणार नाही. स्थितप्रज्ञ सांगताना कासव, समुद्र आणि वाऱ्यानं वाहून नेणाऱ्या नौका उभीच नाही आहे. तशी ही उदाहरणं ज्या अर्थी आली आहेत त्या अर्थी वास्तव भगवंताला माहिती आहे. सात्विक, राजस आणि तामस. आज आपण इथंच थांबूया. 4था अध्याय उंबरठ्यावर आपण आलोय. काम येश, क्रोध येश यांना आढळून कुणाला मिळवायचं? तर आत्म्याला. असं शेवट होणार आहे. ते जोडून घेऊन आपण 4था अध्याय घेऊ. तर आज 10 मिनिटं आधी गीता दर्शन आपण दिल्यामुळं तेवढं आपल्याला गरावा करावी लागेल. पण ते तितकंच महत्वाचं आहे. गीता दर्शनाचं दर्शन आपल्याला व्हायला